नमस्कार. माझं नाव विवेक शिंदे. आमची आत्ताच एक कबंध नावाची शॉर्ट फिल्म आम्ही बनवलेली आहे. त्याचे काही गोड अनुभव आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी शॉर्ट फिल्म फर्स्ट टाईमच केली. त्यात जे माझे मित्र होते त्यांच्यासोबत काम करायला भरपूर मजा आली आणि त्यांची म्हणजे आमची सगळ्यांचीच मेहनत, परत त्यांचा सगळ्यांचा अनुभव, पूर्ण ओव्हरऑल टीमसोबत जे धमाल आली, सगळं काही मनाला भिडणारं होतं. खरंच निलेश सरांचे भरपूर आभार, मनापासून आभार. त्यांनी मला ही संधी दिली आणि ॲक्च्युली त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्यावर विश्वासामुळे हा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. ॲक्च्युली म्हणजे हा एक सुंदर प्रवास होता. मस्त म्हणजे काही खास आठवणी आहेत. ॲक्च्युली कसं झालं, आम्ही ही शॉर्ट फिल्म ज्यावेळेला सरांनी आम्हाला सांगितलं की अशी आपल्याला कबंध नावाची शॉर्ट फिल्म करायची आहे, तर त्यांनी पूर्ण स्टोरी वगैरे सांगितली. खूप मजा आली स्टोरी ऐकूनच आणि त्यात काम करण्याची म्हणजे इच्छाच झाली. सरांनी सांगितलं की आपल्याला याची शूटिंग मुंबईमध्ये नाही, मुंबईच्या बाहेर करायचं आहे, अगदी निसर्गाच्या सान्निध्यात. बोललो मस्त. त्यात आमचे मित्र सगळे सुपरस्टार होते आणि प्रवासात त्यांची मस्ती, त्यांचं मस्करी, खाणं पिणं तर सगळं खूप मजेशीर आणि गमतीशीर होतं. ॲक्च्युली माझ्यासाठी तर कॅमेऱ्यासमोर जाणं फर्स्ट टाईम होतं. म्हणजे कधी अगोदर काम केलंच नव्हतं. थोडं भीती होती. पण जे माझ्याबरोबर जे कलाकार होते, अगदी वयाने मोठे, माझ्यापेक्षा लहान, सगळ्यांनी मला मदत केली. म्हणजे कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. इवन आमचा जो कॅमेरामन होता ज्यांनी शूटिंग केली, ते पण मला मदत करत होते. भरपूर छान अनुभव, मजेशीर खूप मजा आली. ॲक्च्युली कसं आमचं जी युनिट आहे, आमची जी सगळे मित्र आहेत, म्हणजे ओव्हरऑल कसं एकमेकांना मदत करणार आहेत. असं एक आमचं ग्रुपच एक म्हणजे एकमेकांना मदत करण्याचं कर्तव्य येतं त्यांच्याकडे. कोणी मागे राहत नाही. सर्वजण म्हणजे आपापल्या कामात म्हणजे मदतीसाठी सतत पुढे असतात. कोणी मागे राहत नाही. आम्ही भरपूर मजा आली शूटिंग दरम्यान. आमची पूर्ण शूटिंग झाली. त्यानंतर आम्ही तिथे जवळच एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये गेलो. नंतर भरपूर खेळलो वगैरे, क्रिकेट खेळलो. फार मजा आली. एक पिकनिक पण झाली आणि शूटिंग पण झाली. फारच खूप मजेशीर आणि गमतीशीर प्रवास झाला. हा आमचा जो ही आमची शॉर्ट फिल्म आहे, ती आता लवकर यूट्यूबवर प्रदर्शित करणार आहोत आम्ही. तुम्ही नक्की बघा.